नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमी या देशातल्या सगळ्यात मोठ्या टेस्ट प्रिपरेशनमधील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी भूषण दूत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लॉकडाऊन 3 सुरू झालेला आहे आपला. ओके, सो अगेन एक्सटेंड होत आहे. मला माहिती आहे की अशी तुमची मानसिकता जी आहे ती थोडी चलबिचल झाली असेल, कारण अशा स्थितीमध्ये अभ्यास करणं फार अवघड असतं. पण आम्ही मित्रांनो, शेवटी मित्रांनो, चिकाटी आणि धैर्य ह्या गोष्टी फार आवश्यक असतात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना. आता ही अशी कंडिशन येईल असं माहिती पडलं नव्हतं, पण आम्ही तर आमच्याकडनं प्रयत्न करतोय की तुम्हाला पाहिजे तेवढं गायडन्स घरबसल्या करता येईल आणि तितकंच तुमचं पण एक्झामिनेशन्समध्ये कंटिन्युटी राहता येईल. कारण सीसॅटमध्ये कंटिन्युटी ठेवणं फार अवघड असतं. आपण वर्षभर GSS करतो पण सीसॅटकडे लक्ष देत नाही. तर थोडंफार आता ठीक आहे, आता अजून आपल्याला प्रिलिमिनरी एक्झामचे डेट वगैरे अजून काही यायचे आहेत, काय आहेत सगळं, म्हणजे लॉकडाऊन विद्यार्थी फोन करतात की कधी एक्झाम होईल. तर ही गोष्ट कोणाच्याही हातात नाही आहे. एक्झाम कधी होईल हे कोणीच सांगू शकत नाही. उगाच कोणी काही तुम्हाला सांगत जरी असेल की मी याच्याशी बोललो, मंत्र्याशी बोललो, त्याच्याशी बोललो, अशी कोणाच्याच हातात नाही आहे. सध्याच्या स्थितीमध्ये कोणीही आयोगाचा व्यक्तीसुद्धा तुम्हाला कधी एक्झाम आहे सांगू शकत नाही. कारण जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. लॉकडाऊन संपल्यानंतरच, सगळ्या स्थिती पूर्वपदावर आल्यानंतरच या सगळ्या गोष्टी होतील. म्हणून उगाच त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्यामध्ये, काहीतरी फालतू हे करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. ओके, सो जेव्हा एक्झाम होईल तेव्हा आपण बघूयात, पण आपला अभ्यास चालू असला पाहिजे. मी नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतो, एक्झाम कधी होईल यापेक्षा आपली तयारी अशी असली पाहिजे की उद्या एक पेपर असेल तर आपल्याला उद्यासुद्धा आपण तयार असलो पाहिजेत. ओके, सो तुमची आता ऑलरेडी प्रीची बरीच अभ्यास होऊन झालेला आहे, म्हणून थोडंफार मेन्सवरती सुद्धा तुमच्या GSवरती कॉन्सन्ट्रेट करा. त्यातनं तुम्हाला बराच फायदा होईल. सो मेन्सच्या अनुषंगानं अभ्यास सुरू ठेवा तुमचा. ओके, तर त्यातनं तुम्हाला आणखी मदत होऊ शकेल आणखी अभ्यासामध्ये. ओके, तर चला आता इथे घेऊयात आपण एक्झाम्पल. ओके, तर चला पहिला, आता मागचे, आता अगेन आपले स्पेशल पॅटर्न चाललेले होते ना. आपण पहिले 6-7 लेक्चर्स काय घेतले, बेसिक्स. ओके, अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. नंतर सुरू झाला आयदर ऑर. नंतर ते झालं 9व्यापर्यंत. 10व्या पॅसेजपासून आपण चालू केली स्पेशल पॅटर्न्स. आपण काय चालू केलेत, स्पेशल पॅटर्न सुरू केलेले आहेत. ओके, आणि मग आता आपण त्याच्यामध्ये काय बघत आहोत, हे स्पेशल पॅटर्न्स जे आहेत त्याचा आपण स्टडी करत आहोत. ओके, तर मग आता स्पेशल पॅटर्न्सचं जेव्हा आपण मित्रांनो स्टडी करतो तेव्हा लक्षात घ्या की आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की कोणते आपले जे बेसिक कन्सेप्ट आहेत, बरोबर ना. सो त्याच्यावरतीच बेस्ड आहेत. स्पेशल पॅटर्न म्हणजे वेगळं काही नाही आहे. सो दीज आर बेस्ड ऑन व्हॉट, आवर बेसिक कन्सेप्ट. ओके, सो ते बेसिक कन्सेप्ट तुमचे पूर्ण क्लिअर असले पाहिजेत. काय असतं अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, काय असतात निगेटिव्ह सेंटेन्सेस वगैरे. सो या सगळ्या गोष्टी ज्याच्या स्ट्रॉंग असतील तोच हा जो पॅटर्न आहे हा आपण स्टडी करू शकतो. सो हे नेहमी लक्षात ठेवा. सो असं काही नाही आहे. सो जरी वेगळे वाटत असते, आपण सॉल्व केलेत ना एक्झाम्पल, तर इतकं काही म्हणजे अवघड नाही वाटलं आहे का, नाही, बरोबर आहे ना. सो बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आपण याला खूपदा असं कन्सिडर करून घेतो आहे की खूप अवघड आहे हा पॅटर्न, मला समजदार नाही किंवा होणार नाही, पण असं काही नसतं. ओके, सो म्हणून मित्रांनो, याचा अभ्यास जो आहे तो लॉजिकलच आपल्याला काय करायचा आहे, ठेवायचा आहे. हां, तर चला आता इथे आपण काही एक्झाम्पल घेऊयात मित्रांनो. आता कसं की मराठीतनंच आपण आतापर्यंत सगळे एक्झाम्पल घेतलीत, पण खूपशी क्वालिटेटिव्ह एक्झाम्पल मराठी भाषेमध्ये मिळत नाहीत आणि ते ट्रान्सलेशन वगैरे मी करत होतो, पण त्याला वेळ खूप लागत होता. तर म्हटलं काही एक्झाम्पल, आता थोड्याफार गोष्टी मला, ऑल म्हणजे काय, सर्व, सम आहे, रोज, फ्रॅग्नन्स, आता हे सगळ्या गोष्टी थोड्या अंडरस्टँडेबलच आहेत. तर काही प्रश्न आपण आता एक्झाम्पल्स ती जे आहेत ते इंग्रजीमधनं सुद्धा घेऊयात. आता चला मग 6 विधाने ती मला दिलेली आहेत. आपण ह्या पॅटर्न ऑलरेडी बघितलेला आहे. आपल्याला सिक्वेन्स किंवा लॉजिकल कोणतं बरोबर आहे ते आपल्याला फक्त शोधायचं असतं. लक्षात आलं तुम्हाला. हे 6 विधानाला बघायचं सुद्धा नाही, डायरेक्ट ऑप्शन जायचं. त्यांनी काय म्हटलंय की एक लक्षात घ्या की त्यांना तिसरं विधान जे आहे ते पूर्वीच्या 2 विधानांचा निष्कर्ष असेल. सो तिसरं विधान जे आहे, सो थर्ड स्टेटमेंट आहे पहिल्या 2चा काय आहे, 2वरनं तिसरं आला पाहिजे. तर यफ काय म्हणतो बघा, FBC. सो यफ काय तर सर्व सफरचंद द्राक्ष आहेत. सर्व सफरचंद काय, द्राक्ष आहेत. आणि C, सर्व द्राक्षही आंबे आहेत. ओके, सो सर्व सफरचंद काय, सॉरी F, सर्व बी बघूयात. सर्व आंबेही सफरचंद आहेत आणि सर्व आंबे काय आहेत, सफरचंद आहेत. ओके, सो मग सर्व आंबा काय आहेत, सफरचंद आहेत. सो मग आता इथे येणार आंबा, हां, आणि ते काय, सफरचंद, आणि सर्व सफरचंद काय, द्राक्षे. ठीक आहे. तर C काय होणार, सर्व द्राक्षे काय आहेत, आंबे आहेत. अहो, आता याच्यामध्ये बघा, तुम्ही जर बघितलं, हे द्राक्षे, सर्व आंबे द्राक्ष होतील ना, सर्व द्राक्षे आंबे होतील का, नाही. हा द्राक्षे आंबा काय येतोय आपला. सो इथे बघा, पुन्हा एकदा तुम्हाला ड्रॉ करतो,
ड्रॉ लहान केल्यामुळे प्रॉब्लेम होत असेल तुम्हाला. यांनी काय सांगितलं इथे, यफ विधान काय सांगतं आपल्याला बघा, सर्व सफरचंद द्राक्ष आहेत. सो सर्व सफरचंद हे कशामध्ये आलीत, थोडं लहान काढूयात कारण याच्यामध्ये आपल्याला आणखी दाखवेल. सर्व सफरचंद काय आहेत, द्राक्ष आहेत. बी विधान काय सांगतं, सर्व आंबे सफरचंद आहेत. सर्व आंबे जे आहेत ती काय सफरचंद आहेत. मग याचा अर्थ याच्यावर काय, सर्व आंबे काय आहेत, द्राक्ष आहेत. पण सर्व द्राक्ष आंबे आहेत. आता हे सब्जेक्ट प्रेडिकेट चेंज होते, ते येईल का, सर्व द्राक्ष आंबे म्हणता येईल का, नाही. सर्व आंबे द्राक्ष होईल. सो हे विधान होईल का, नाही होणार. मग पहिलं काय होईल, चुकीचं होईल. हां, बी एफ ए, बी म्हणजे काय, सर्व आंबे काय आहेत, सफरचंद आहेत. सो सर्व आंबे आहेत ती काय आहेत, सफरचंदे आहेत. यफ काय, सर्व सफरचंद काय आहेत, द्राक्ष आहेत. सर्व सफरचंद काय आहेत, द्राक्ष आहेत. आणि सर्व आंबे काय आहेत, द्राक्ष आहेत. तो बघा याच्यावर सर्व आंबे काय आहेत, द्राक्ष येतात की नाही, यस सर्व आंबे काय द्राक्ष आहेत. आपण एच पाहिजे होतं, सी नव्हतं पाहिजे. सो बी एफ दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन ए हा पर्याय काय येतोय ना, सर्व आंबे आपण याप्रमाणे म्हणू शकतो की सर्व आंबे काय द्राक्षे आहेत. ओके, हां. आता अगेन ई एफ डी बघू. ई काय, सर्व गाजर द्राक्ष आहेत. सो सर्व गाजर काय आहेत, द्राक्ष आहेत. यफ सर्व सफरचंद द्राक्ष आहेत. अगेन सर्व सफरचंद काय आहेत, द्राक्ष आहेत. सर्व सफरचंद काय आहेत, द्राक्ष आहेत. आणि डी, डी काय, सर्व सफरचंद गाजर आहेत. पण याचा अर्थ सर्व सफरचंद गाजर आहेत आपण म्हणू शकतो का, नाही. असं निश्चितपणे अशात असेलच असं नाही ना, असं बाहेर बनवू शकतो ना, असं म्हणू शकतो का आपण, नाही. सी ए, सी सर्व द्राक्षे आंबे आहेत. सर्व द्राक्षे काय आहेत, आंबे आहेत. ई सर्व गाजर द्राक्ष आहेत. सर्व गाजर काय आहेत, द्राक्ष आहेत. सो सर्व गाजर काय होतील, द्राक्ष होतील. ए सर्व आंबे द्राक्ष आहेत. सो सर्व आंबे द्राक्ष होतील का, नाही. सर्व आंबे द्राक्ष होईल का, नाही. बरोबर आहे ना. सर्व द्राक्ष आंबे, त्याचा अर्थ सर्व ए हे बी आहे, तर सर्व बी ए होईल का, नाही तर हे सुद्धा काय होईल, चुकीचं होईल. म्हणून तुमचं उत्तर काय येणार, बी एफ आणि ए, पर्याय क्रमांक काय 2, ही डायग्राम करेक्ट. सो याच्यावर लक्षात येतं सर्व आंबे काय आहेत, द्राक्षे आहेत. सो उत्तर काय, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट मग आणखी तो म्हणतो की बघा सेम आहे, इच ऑफ द क्वेश्चन कंटेन 6 स्टेटमेंट्स फॉलोड बाय 4 सेट्स ऑफ कॉम्बिनेशन, चूज इन विच स्टेटमेंट आर लॉजिकली. सो हे तेच पॅटर्न की लॉजिकली रिलेटेड स्टेटमेंट आपल्याला बघायचे. ऑल रोजेस आर फ्रॅग्नंट. सो पण निवडलं एच एस पीवर द्यायलापेक्षा काय ऑप्शन शोधायचं. सीईडी, सी म्हणजे काय, ऑल रोजेस आर प्लांट्स. सो सगळे रोजेस काय आहेत, प्लांट्स आहेत. ई ऑल प्लांट्स नीड एअर. सगळे प्लांट्स कशामध्ये आहेत, एअरमध्ये आहेत. सगळे प्लांट्स कशामध्ये आहेत, एअरमध्ये आहेत. सो दॅट मीन्स वॉट, डी ऑल रोजेस नीड एअर. हे सगळे रोजेस कशामध्ये येतील, ऑल रोजेस नीड्स एअर. हे काय होईल, बरोबर होईल. पण उत्तर काय येऊ शकतं, पर्याय क्रमांक 1 येईल, काहीच डाऊट नाही याच्यामध्ये. ए सी बी, ऑल रोजेस आर फ्रॅग्नंट्स. सो ऑल रोजेस आर काय, फ्रॅग्नंट्स. अगेन सी ऑल रोजेस आर प्लांट. अगेन रोजेस काय आहेत, प्लांट्स आहेत. त्यात 2 केस होतील, प्लांट्स असं पण होईल, पण याच्यामध्ये हे फ्रॅग्नन्स आणि फ्रॅग्नन्स याच्यामध्ये प्लांट्समध्ये तिथे 2 केस येतात. कारण बघा ठीक आहे, रोजेस तर तुम्हाला फ्रॅग्नन्स आणि प्लांट दोघांच्या आत दाखवायचे आहेत, पण फ्रॅग्नन्स प्लांटमध्ये की प्लांट फ्रॅग्नन्समध्ये आपण याच्यामध्ये निश्चित काय सांगू शकतो का, आपण निश्चित काय सांगू शकत नाही. मग याच्याकडे बी बघा, ऑल रोजेस आर मॅजेस्टिक. मॅजेस्टिकचा काय संबंध, मॅजेस्टिकचा तर पहिल्या 2 स्टेटमेंटमध्ये कुठे उल्लेखसुद्धा आला आहे का, नाही आला आहे. सो हे होईल का, हे होणार नाही. बी सी डी आणि सी चला घेऊया. बी काय, ऑल रोजेस आर मॅजेस्टिक्स. सो इकडे आता हे तर चुकीचंच आहे, तर याला आपण हे रिमूव्ह करूयात. ठीक आहे. बी डी सी. बी काय, ऑल रोजेस आर मॅजेस्टिक्स. सो ऑल रोजेस आर मॅजेस्टिक्स. डी ऑल रोजेस नीड एअर. ऑल रोजेस वॉट, नीड एअर. पण आता याच्यामध्ये कोण कशात आहे माहिती आहे का आपल्याला, नाही. असं येऊ शकतं, रोजेस मॅजेस्टिक आणि काय एअर, कोण कोणात आहे माहिती आहे का आपल्याला, नाही. आणि सी ऑल रोजेस आर प्लांट्स. आता प्लांटचा काय संबंध, प्लांट तिथे याच्या आधी आला का, ते डायरेक्ट प्लांट्स याच्यावरनं म्हणू शकतो का आपण, नाही म्हणू शकत, कारण प्लांटचा याच्या आधी कुठे संबंध आले का, नाही आलेला. सो हे होईल का, नाही. सी एफ ई. सी काय, ऑल रोजेस आर प्लांट्स. ऑल रोजेस आर प्लांट्स. एफ ऑल प्लांट्स नीड वॉटर. ऑल प्लांट्स नीड वॉटर. आणि ई ऑल प्लांट्स नीड एअर. आता वॉटर येतं, ऑल रोजेस नीड वॉटर असं आलं पाहिजे असतं, पण ते आहे का, नाही. तो ऑल प्लांट्स नीड एअर. प्लांटला काय एअर पण पाहिजे, पण याने काय आपण निष्कर्ष काढू शकतो का, लॉजिकलच नाही स्टेटमेंट, कारण एअर कसं काय येऊ शकतं याच्या 2 याच्यावरनं. सो म्हणून उत्तर काय ना तुमचं CED. म्हणून दॅट्स वाय युअर आन्सर इज वॉट, ऑप्शन नंबर 1.
करेक्ट, लक्षात आलं तुम्हाला? सो इझी आहेत एक्झाम्पल्स. आपण घाबरून जातो काय नवीन पॅटर्न दिसतोय असं काहीतरी आपण कधी बघितला नाही, पण एकदम इझियर आहे. पण याच्यामध्ये विधानांना लक्ष द्यायचंच नाही. आपण सहसा काय करतो, विधान बघतो त्याला फ्रेम करतो आणि त्याच्यावर जातो. हे करायचं नाही. आपण अगेन मागची जी शीट बघितली त्यामध्ये पण मी बघितलं तुम्हाला की असं जर पॅटर्न आला असेल तर आधी हे विधानं जे आहेत हे ऑप्शन्स आहेत याच्यावरच जायचं. ओके, किंवा आधीचा मोठा पॅटर्न जरी आला की निष्कर्ष जे विधानावरण आहेत तर त्यामध्ये पण आधी विधानं बघायचे आणि त्याच्यावरही निष्कर्ष येतात का तेच बघायचं. ओके, सो तसं तुम्हाला करावं लागेल यामध्ये. ठीक आहे. अगेन यामध्ये बघूयात, ऑल मेन आर मेन ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. सो सगळे जे मेन आहेत तो म्हणतोय ते मेन आहे, मेन ऑफ वॉट, सायंटिफिक ॲबिलिटीची माणसं आहेत ती. सम वुमेन आर वुमेन ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. सॉरी आपण डायरेक्ट याच्या थ्रू जात नाही. ओके, सो आपण याच्या थ्रू जातो ना. सो ऑप्शन ACD घेऊयात. ऑल मेन आर मेन ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. सी काय म्हणतो आपल्याला बघा, सम मेन आर मेन ऑफ आर्टिस्टिक जिनियर्स. सो सम मेन आहेत ते काय आहेत, तर मेन ऑफ आर्टिस्टिक जीनियस आहेत. सो द मेन ऑफ आर्टिस्टिक जीनियस. आणि याच्यावरनं डी काय म्हणतं, सम मेन अँड वुमेन आर सायंटिफिक ॲबिलिटी. सो सम मेन आणि वुमेन त्याची सायंटिफिक ॲबिलिटी होतात. अरे पण या दोन याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर वुमेनचा कुठे उल्लेख आलेला आहे का? वुमेनचा कुठे उल्लेखच दोनमध्ये आलेला नाही. तर आपण त्याच्यावर वुमेनबद्दल काही काढू शकतो का? काही भाष्यच करू शकत नाही. म्हणून हे विधान काय होणार, चुकीचं होईल. ACE, ऑल मेन आर अ मेन ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. सो दुसरं ट्राय करूयात, ऑल मेन आर मेन ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. देन C, सम मेन आर मेन ऑफ आर्टिस्टिक जिनियर्स. सो सम मेन आर वॉट, आर्टिस्टिक जिनियसचे मेन असतात. ओके, आणि म्हणून E, सम मेन ऑफ आर्टिस्टिक जिनियर आर मेन ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. सम मेन ऑफ आर्टिस्टिक जिनियस, आर्टिस्टिक जिनियसचे काही मेन्स जे आहेत बरोबर ना ते काय असतात. सो सम मेन ऑफ आर्टिस्टिक जिनियस इज वॉट, द मेन ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. बरोबर आहे. सो मेन जे आहेत जे आर्टिस्टिक जिनियसमध्ये आहेत ते काय आहेत, सायंटिफिक ॲबिलिटीमधले पण काय आहेत, मेन आहेत. येस होईल बरोबर, येस होऊ शकतं. सो म्हणून तुमचं उत्तर काय होऊ शकेल, पर्याय क्रमांक 2. हां, अगेन मग असंच पर्याय क्रमांक 3 ट्राय करूयात आपण, D, E आणि F. सो डी काय म्हणतं, सम मेन अँड वुमेन आर ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. सो इकडे समजा मेन आहे, इकडे काय वुमेन आहेत आणि ते कसे आहेत, सायंटिफिक ॲबिलिटीचे आहेत. ओके, सो सम मेन अँड वुमेन आर ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. डी. ई बघा, सम ऑल मेन ऑफ आर्टिस्टिक जिनियर आर मेन ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. जे मेन आर्टिस्टिक जिनियसमध्ये आहेत म्हणजे हे जे मेन आहेत, सो हे जितके पण आहेत ते काय कशामध्ये आले पाहिजेत, सो सायंटिफिक आर्टिस्टिक जिनियसमधला जो काही पार्ट आहे तो सुद्धा मेन कशामध्ये आहेत. सो हा बघा, हा असा जो पार्ट आहे सो हा येणार आर्टिस्टिक जिनियसमध्ये. बरोबर आहे ना. सो तो काय म्हणतोय बघा इथे, ऑल मेन ऑफ आर्टिस्टिक जिनियस. सो हे जे का पार्ट जे आर्टिस्ट ते सगळे हे आर्टिस्ट जिनियसवाले लोक आहेत. सो हे सगळे आणि जे बाहेर असं थोडं काढा, हा आर्टिस्टिक जिनियसचा समजा सेट आहे. ओके, आणि ते सगळे सायंटिफिक ॲबिलिटीमध्ये आर मेन ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. ओके, सो हे सगळे जे काय आर्टिस्ट जिनियस सायंटिफिक ॲबिलिटीमध्ये आहेतच. यातनं F, सम वुमेन ऑफ आर्टिस्टिक. सो सम वुमेन जे आहेत आर्टिस्टिक जिनियसमध्ये काही ज्या काही वुमेन्स आहेत त्या सायंटिफिक ॲबिलिटीच्या वुमेन आहेत. सो असं काही आपण फ्रेम करू शकतो का, इथे मेन वुमेन दोन्ही कॅरेक्टर्स एका वेळी येऊ शकत नाही की वुमेनचा इथे याच्या दोन स्टेटमेंटवरनं वुमेनचा काही संबंध येतो का, की ते आर्टिस्ट जिनियसच्या त्याच्या ॲबिलिटीत. अगेन हे पण लॉजिकली येते का स्टेटमेंट, नाही येत. देन अगेन ABC बघूयात, A, B आणि काय C. सो ए विधान काय म्हणतोय त्याच्यामध्ये, ऑल मेन आर मेन ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. सो ऑल मेन आर वॉट, सायंटिफिक ॲबिलिटी. A, B, सम वुमेन आर वुमेन ऑफ सायंटिफिक ॲबिलिटी. सम वुमेन त्या आहेत की वुमेन ऑफ सायंटिफिक ॲबिलिटीचे आहेत. ओके, हां. देन C, सम मेन आर मेन ऑफ आर्टिस्टिक जिनियस. याच्यावर सम मेन जे आहेत सायंटिफिक ॲबिलिटी ते आर्टिस्ट जिनियसचे आहेत. असं पण आपण काही भाष्य करू शकतो का, आपण असं कोणतेही भाष्य करू शकत नाही. म्हणून हे सुद्धा काय होईल, चुकीचं होईल. म्हणून तुमच्याकडे एकच होणार A, C आणि E. सो दॅट्स वाय युअर आन्सर इज वॉट, ऑप्शन नंबर 2. पर्याय क्रमांक काय होणार त्याच्यामध्ये, 2 होणार. सो दॅट्स वाय द आन्सर ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2 होईल. ओके, कळलं मित्रांनो. सो हे अशा प्रकारे आहे त्याच्यामध्ये. ओके, सो आर्टिस्टिक जिनियस. सो अगेन कन्फ्यूज होऊ नका, तर मेन आणि वुमेन दोन्ही एका वेळीच तुम्ही स्टेटमेंटमध्ये कुठे येतच नाही. पहिल्या 2 वरनं तिसरं आपल्याला लॉजिकल आलं पाहिजे ना, ते येते का, नाही. सो फक्त पहिल्या क्रमांक काय येतं, 2 येतं. म्हणून उत्तर काय असणार तुमचं, AC आणि काय E. सो आन्सर इज AC, E. ओके, कळलं मित्रांनो.
ओके हां मित्रांनो, सर्वप्रथम माझं टेलिग्राम चॅनल आहे भूषणदूत अकॅडमीचं, CSAT_ काय भूषण. ओके, सो CSAT_ भूषण ही माझी लिंक आहे. ही टेलिग्राम चॅनलची माझी काय लिंक आहे, तर ही तुम्ही लिंक त्याच्यामध्ये जॉईन, एक लिंकवरनं तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे तुम्हाला ही PDF भेटणार आहे आणि तिथनं तुम्ही ती PDF काय करू शकता, कलेक्ट करू शकता. सो CSAT_ भूषण हे माझं टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, असे सिलॉजिझमचे आपण सेपरेट पॅटर्न्स मी तुमच्यासाठी डिस्कस करतो, ते तुम्हाला आणखी असे एक्झाम्पल्स माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहेत. अगेन मित्रांनो, अनअकॅडमी हा देशातला, तुम्हाला जसं मी सांगितलं की सगळ्यात मोठा लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. यांनी तुमच्यासाठी असे अनेक कोर्सेस आणलेले आहेत की त्याच्यामध्ये GS आणि CSAT या दोन्ही विषयाचे एक्सपर्टीज जे ते तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड करत असतात. ओके, सो याची पूर्ण तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. रुणवाल सरांसारखे काही चांगले व्यक्ती इकॉनॉमिक्स वगैरेसाठी तुम्हाला माहितीच आहे आपल्याला, ते तिथे टीच करतात आहेत. सो त्याच्यामध्ये इन जनरल जर का तुम्ही बघितलं तर फी जी आहे ती 7,000 रुपये आहे आणि याच्यामध्ये सुद्धा जर पूर्ण एका वर्षासाठी, आणि हे फक्त झालं पूर्वपरीक्षा. अगेन पूर्वसोबतच मुख्य परीक्षेचं सुद्धा तुम्हाला काय गायडन्स त्याच्यामध्ये देण्यात येतं. सो एका वर्षासाठी आहे, मग 7,000वरती त्याच्यामध्ये 10% डिस्काउंट तुम्हाला भेटू शकतो. फक्त म्हणजे तुम्हाला 6,300 हा कोर्स भेटेल. त्यासाठी तुम्हाला कोड जो आहे तो भूषण CSAT हा कोर्स, हा जो कोड आहे हा कोड तुम्ही अप्लाय करू शकता. आता ही मित्रांनो ही फी आहे एका वर्षासाठी, पण जर का तुम्हाला जी आहे सो 6 महिने, 6 मंथ्स, 3 मंथ्स, 1 महिना अशा सुद्धासाठी जर का तुम्हाला हवं असेल तर तशा सुद्धासाठी तुम्हाला हे जे आहे हे अवेलेबल आहेत कोर्सेस. ओके, तर तुम्ही ते जॉईन करू शकता आणि कोड यूज करू शकता. ओके, चला आपण मित्रांनो, होप सो तुम्हाला आता हे कन्सेप्च्युअल जे एक्झाम्पल्स आहेत हे कळले असतील. आपण डायरेक्टली, मी तुम्हाला सांगितलं असं पॅटर्न आला तर डायरेक्ट ऑप्शन थ्रू जायचं. चला आता चौथा प्रश्न घेऊयात. ABC, नो फिशेस ब्रीथ थ्रू लंग्स. सो कोणतीही फिश जी आहे ती लंग्सच्या थ्रू, सो ब्रीदिंग लंग्स हे वेगळं आणि फिश वेगळं. B, ऑल फिशेस हॅव स्केल्स. सगळ्या फिशेसला काय आहेत, स्केल्स आहेत. सो सी काय म्हणतो, सम फिशेस ब्रीड अपस्ट्रीम. ओके, सो सम फिशेस काय अपस्ट्रीममध्ये ब्रीड करतात. आता ब्रीडचा काय संबंध आहे का, कुठे ब्रीडबद्दल आला आहे का, या दोनवर आपण काय असं निष्कर्ष काढू शकतो का, नाही काढू शकत. सो हे होईल का, नाही. BCD, ऑल फिशेस हॅव स्केल्स. ऑल फिशेस have scales. C, some fishes breed upstream, some fishes what, breed upstream. तर D, all whales breathe through lungs. all whales, सगळ्या whales आहेत त्या. आता whales कुठे आली, पहिल्या 2 स्टेटमध्ये whales आली का, नाही. तर all whales breathe through lungs, मग breathe through lungs all whales करतात असं काही आपण भाष्य करू शकतो का, हे पण येऊ शकत नाही. आता AD बघूया. A, no fish breathe through lungs. breathe through lungs. Then D, all whales breathe through lungs. प्रत्येक वेल जी आहे, सगळ्या वेल्स काय लंग थ्रू काय करतात, ब्रीथ करतात. आणि मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, सो ई बघा, नो वेल आर फिशेस. येस, कुठली वेल फिशेस आहे का, नाही. कारण कोणती फिश लंगच्या थ्रू ब्रीथ करत नाही आणि सगळ्या वेल लंगच्या थ्रू ब्रीथ करतात, म्हणजेच कोणताही वेल आहे का, फिश आहे का, नाही होऊ शकत. जर लंगचाच काही संबंध नाही, त्याचा संबंध होऊ शकतो का, होऊ शकत नाही. म्हणजे लॉजिकली फॉलो करता या 2 स्टेटमेंटमध्ये तुम्ही त्या निष्कर्ष काढू शकता. सो AD वरनं तुमचा ई निष्कर्ष निघतो की नाही. येस, बघा कसे आधीचे एक्झाम्पल चुकीचे येत होते, म्हणून हे विधान काय होईल, बरोबर होईल. सो दॅट्स वाय थर्ड स्टेटमेंट इज करेक्ट. DEF, ऑल व्हेल्स ब्रीथ थ्रू लंग्स. D, ऑल व्हेल्स ब्रीथ थ्रू व्हॉट, लंग्स. E, नो व्हेल इज फिशेस. सो अगेन कोणते व्हेल काय नाही आहे, फिश नाही आहे. ओके, सो एक तर इथे मग काय आपण एकदम बाहेर घेऊयात. सो नो व्हेल इज फिशेस. हां, आणि अगेन याच्यावर F, ऑल व्हेल्स आर मॅमल. आता मॅमलचा कुठे उल्लेख आला आहे का, सो ऑल व्हेल्स आर मॅमल्स असं काय म्हणू शकतो का आपण, नाही. सो F विधान ऑल व्हेल्स आर मॅमल्स. सो ऑल व्हेल्स मॅमल्स आहेत, तसं पण आपण कोणतं भाष्य करू शकत नाही, म्हणून हे तिसरं विधान. सो दॅट्स वाय तुमचं उत्तर काय येईल, सो आन्सर इज ऑप्शन नंबर 3. पर्याय क्रमांक काय 3 येणार. ओके, सो पर्याय क्रमांक काय येईल, 3 येईल. ओके, हां मित्रांनो, आणखी तुम्हाला एक, आता हे जे एक्झाम्पल आहेत हे टिपिकल एक्झाम्पल सॉल्व करण्याच्या आधी आणखी एक तुम्हाला महत्त्वाचा कन्सेप्ट सांगतोय. एक खूपदा विद्यार्थ्यांनी मला विचारलं की सर फक्त म्हणजे काय असतं. जेव्हा असं विधान असेल फक्त A हे B आहेत
याचा अर्थ काय, जेव्हा फक्त आता बघा मी तुम्हाला सांगितलं की स्टेटमेंट जे ते 4 टाईपचेच पॉसिबल आहेत. याच्या बाहेर जर का कुठलं स्टेटमेंट असेल तर तुम्हाला याच्या असं काही स्टेटमेंट असेल किंवा स्टेटमेंट असेल ए हे बी आहेत, जेव्हा त्याच्यामध्ये इथे कोणताही बघा कोणत्याही याच्याशिवाय इन जनरल क्वांटिफायरच्या शिवाय उपसर्गाच्या शिवाय स्टेटमेंट येऊ शकत नाही. जेव्हा उपसर्ग दिलेला नसेल तेव्हा तो युनिव्हर्सल म्हणजे विश्वव्यापी असतो. जर ए हे बी आहे ते जर विधान असेल तर आपल्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्याला लिहून घ्या, सर्व ए हे बी आहेत. जेव्हा असेल प्रत्येक ए हे बी आहेत, याचा अर्थ असतो अगेन प्रत्येक म्हणजे काय सर्व, ते थोडं इझी आहे, सर्व ए हे बी आहेत. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर ए बी हे एवढं स्टेटमेंट आलं तर तिथे सर्व ए बी घ्यायचं. ते कॉम्प्रिहेन्शन लॉजिक यूज नका करू की याच्यावर सर्व म्हणता येणार नाही. कॉम्प्रिहेन्शन वेगळी गोष्ट आहे. याच्यामध्ये जर का असेल ए हे बी आहे तर तुम्ही काय लिहिणार, सर्व ए हे काय आहेत, सर्व ए हे काय आहेत, बी आहेत. असंच तुम्ही काय घेणार, त्याच्यामध्ये विधान घेणार आहे. कळलं प्रत्येकाला? अगेन आपण बघत होतो फक्त ए हे बी आहेत, याला कसं लिहिता येईल. आता फक्तचा कधी स्टेटमेंट असतो का? हा दुसरं जर पुष्कळ, खूप, अनेक असे जर का शब्द असले याच्यामध्ये तर त्याचा अर्थ काय असतो, काही असतो. याचा अर्थ अनेक, खूप, पुष्कळ जर का असेल याचा अर्थ काय असतो, काही असतो. आता फक्त ए हे बी आहेत. आता याला मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल घेतो. आता फक्त याला आपण सर्व ए हे बी आहेत असं लिहू शकतो का? आपण असं लिहू शकतो का बघूयात. सो फक्त ए हे बी आहेत. ओके, सो फक्त ए हे बी आहेत असं विधान होतं आपलं. मी याला थोडं फ्रेम करायला हे करतो की फक्त म्हणजे काय आपल्याला येथे सर्व लिहितोय का असं विधान आहे का हे, की काही येईल काय त्याच्यामध्ये. आता काही तर येईलच, पण याचं स्टँडर्ड विधान कसं होतं. मी जेव्हा म्हणतो फक्त महाराष्ट्रीयन हे भारतीय आहेत असं म्हणू शकतो का आपण? नाही, कारण पंजाबी बंगाली पण भारतीय ना, फक्त महाराष्ट्रीयन भारतीय आहेत का असं म्हणू शकतो का? नाही. पण फक्त भारतीय हे महाराष्ट्रीयन आहेत असं विधान म्हणू शकतो. कारण शेवटी ज्याला कोणाला महाराष्ट्रीयन किंवा महाराष्ट्रीय डोमेसाईल हवा असेल, महाराष्ट्र म्हणजे मराठी बोलणारा अमेरिकेत आहे असं नाही म्हणतोय मी, महाराष्ट्र डोमेसाईल ज्याच्याकडे आहे. आता ज्याच्याकडे इंडियाची सिटिझनशिप आहे किंवा इंडियाचं डोमेसाईल इंडियाची सिटिझनशिप आहे तोच काय आहे, त्याच्याकडेच भारतीयत्व असतं ना. सो म्हणजेच काय, जेव्हा तो म्हणतो की फक्त भारतीय काय, महाराष्ट्रीयन, बरोबर आहे विधान. सो भारतीय असेल तरच तो काय महाराष्ट्रीयन आहे ना, बरोबर आहे की. सो याचा अर्थ काय होणार, सर्व भारतीय महाराष्ट्रीयनच म्हणता येईल का आपल्याला? नाही. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो सर्व महाराष्ट्रीयन हे सर लिहून घ्या तुम्ही, सर एकदम लिहून घ्या, भारतीय आहे. सर्व महाराष्ट्रीयन काय आहेत, हे काय आहेत, भारतीय आहेत असं याचा अर्थ होतो. मग जेव्हा फक्त विधान असेल तेव्हा बघा, मग इकडे भारतीय आहे स्टेटमेंट काय झालं, महाराष्ट्रीयन इकडे गेलं आणि भारतीय काय गेलं, इकडे गेलं. तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट काय होतात, चेंज होतात. म्हणून फक्त ए हे बी आहे त्याचा अर्थ सर्व ए हे बी आहेत असं म्हणता येईल का आपल्याला? हे होणार नाही. हे काय चुकीचं आहे, लिहून घ्या. सो जेव्हा जेव्हा असेल तर तेव्हा ते युनिव्हर्सल विधान असतं, पण त्यात सब्जेक्ट आणि प्रेडिकेट काय होतात, चेंज होतात. तर याचा अर्थ काय असेल, सर्व बी हे ए आहेत असं त्याला विधान घ्यायचं. याचं विधान घ्यायचं सर्व ए हे बी आहेत असं मांडायचं आणि याच्यावरून मग डायग्राम आणून त्याचं काय करायचं, सॉल्व्ह करायचं. तर लक्षात आलं तुम्हाला. हे पुष्कळ, जेव्हा जेव्हा उपसर्ग काय असतात, पुष्कळ, खूप, अनेक, काही, प्रत्येक, फक्त काय असतं. सो बघा पुष्कळ, खूप, अनेक असेल तर काय काही घ्यायचं, प्रत्येक असेल तर काय घ्यायचं, सर्व घ्यायचं, आणि फक्त असेल तर सर्व घ्यायचं. पण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जे आहेत, जे कर्ता आणि उपसर्ग जे आहेत, कर्ता आणि विधेय जे आहेत ते काय करायचे, इंटरचेंज करायचे. लक्षात आलं प्रत्येकाला. सो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा जेव्हा स्टेटमेंट आपल्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये नसतो तेव्हा कशा प्रकारे घ्यायचं याच्याबद्दल सो हे नेहमी काय ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो जेव्हा जेव्हा कर्ता, विधेय, उपसर्ग या गोष्टीला कसं काउंटर करायचं, सो त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे स्टँडर्ड फॉर्मॅट, कारण जगामध्ये चारच स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल्स येऊ शकतात सिलॉजिझमचे. याच्या असं काहीतरी त्या चारच्या फेडी म्हणजे काय, सर्व, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह, सर्व, काही, काही नाही आणि काय, कोणतेही नाही किंवा एकही नाही. याच्यापेक्षा वेगळं जर का स्टेटमेंट आलं असं फक्तचं, पुष्कळचं, अनेकचं, तर तुम्हाला या चार स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जे काही आहेत त्या चार स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये त्याला चेंज करावा लागेल. ओके, कळलं विद्यार्थी मित्रांनो? ओके, हां.
तर आता आणखी नेक्स्ट पॅटर्न आपण बघूयात. सो हा याच्यामध्ये पण आणखी काही फ्रेम करायची गरज नाही आहे, पण हा कन्सेप्ट काय म्हणतो, तो हा प्रश्न जो आहे तो UPSCला आला होता, UPSC 2011. नंतर PSI मेन्समध्ये तो कॉपी करण्यात आलेला, सेम असंच असं एक्झाम्पल. PSIने काय केलं त्याच वर्षी 2011लाच काय केलं, 2011 की 2013ला मला वाटतं की तो पॅटर्न काय केला, कॉपी केला. तर आता या पॅटर्नला आपण कशाप्रकारे सॉल्व करूयात त्याच्यामध्ये बघूयात आपण. सो कशाप्रकारे याला काय करायचं आहे, सॉल्व करतायत या टाईपचे एक्झाम्पल्स. ओके, मग आता हा काय म्हणतो इथे बघा, 4 विधाने अभ्यासा. त्या 4 विधानापैकी कोणती 2 विधाने एकाच वेळी बरोबर येत नाहीत, पण कोणतेही 2 विधाने एकाच वेळी चूक असू शकतात. बघा, ॲट ए टाईम बोथ स्टेटमेंट बरोबर येऊ शकत नाहीत, पण ॲट टाईम दोन्ही चुकू शकतात अशी 2 विधानं कोणती. सो अट पूर्ण करणारी 2 विधाने निवडा. सर्व प्राणी काय म्हणतात, तो मांस खातात. ओके, हां. सो सर्व प्राणी, सो दिस इज अ युनिव्हर्सल निगेटिव्ह, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, विश्वव्यापी सकारात्मक. काही प्राणी मांस खात नाही. ओके, सो पर्टिक्युलर निगेटिव्ह, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आणि युनिव्हर्सल निगेटिव्ह. आता आपण बघूयात अ आणि क. सर्व प्राणी मांस खातात आणि काही प्राणी, कोणतेही प्राणी मांस खात नाही. आता जेव्हा मी म्हणतो की सर्व प्राणी काय खातात, मांस खातात, सर्व प्राणी काय मांसाहारी आहेत, आणि त्यात कोणतेही प्राणी काय मांसाहारी नाही. ही दोन्ही विधाने ॲट ए टाईम बरोबर येऊ शकतील का नाही. एक तर हे बरोबर येईल किंवा काय हे बरोबर येईल. दोन्ही एकदमच विरोधाभासी स्टेटमेंट आहेत ना, तर दोन्ही ॲट ए टाईम बरोबर येऊ शकतात का, नाही येऊ शकत. एक तर सगळे प्राणी मांस खातील किंवा काय काही प्राणी मांस खातील, किंवा काय होणार कोणतेही प्राणी मांस खात. सो एक तर तुम्ही म्हणू शकता कोणतेही प्राणी मांस खात नाही, किंवा तुम्ही काय होणार सर्व प्राणी. ॲट ए टाईम दोन्ही विधानं बरोबर येऊ शकतात का, नाही येऊ शकत. बरोबर आहे. पण मित्रांनो, ॲट ए टाईम ही दोन्ही विधानं चूक येऊ शकतात. कशी, जेव्हा आपण बघूयात की काही बघा कन्सेप्ट थोडा अवघड आहे इथे. बेसिक्स नॉलेज म्हणजे तुम्हाला जर क्लिअर असेल तरच तुम्ही त्याला समजू शकता. ओके, सो हा जो पॅटर्न आहे फार म्हणजे लॉजिकल पॅटर्न आहे, आणखी काही नाही. इथे काही डायग्राम वगैरे काढायची पण तुम्हाला गरज नाही. थोडं कॉमन विचार क्षमता तुमची त्याच्यामध्ये पाहिजे, त्याचं लॉजिकल गोष्ट थिंकिंगवरती आहे. आणि एकदाच आलेला आहे प्रश्न, नसेल जमला तरी काही जास्त सिरियसली याला घेऊ नका. सो सरळ 2011 त्यानंतर कधीच आला नाही, पण आपली तयारी पाहिजे. बघा समजतं त्याने. बघा, जेव्हा काही प्राणी मांस खातील ही केस असेल, तेव्हा सर्व प्राणी काय मांस खातात, सर्व प्राणी काय होतात मांस खातात असं म्हणू शकतो का, नाही. आणि कोणते प्राणी मांस खात नाही, तो हे पण आपण म्हणू शकतो का, असं म्हणू शकत नाही. म्हणजेच ॲट ए टाईम ही दोन्ही एकाच वेळी बरोबर आली नव्हती. आपण बघितलं होतं दोन्ही एकाच बरोबर येऊ शकतात का, नाही. पण जेव्हा काही प्राणी मांस खातात तेव्हा ॲट ए टाईम दोन्ही विधानं काय होऊ शकतात, चूक असू शकतात. ॲट ए टाईम दोन्ही विधानं काय होऊ शकतात, चुकीची येऊ शकतात. जेव्हा आपण काय म्हणू काही प्राणी काय खातात मांस खातात, तेव्हा सगळ्या पण होऊ शकतो का, नाही. सो म्हणून इथे काय लागू शकतो, सो दॅट्स वाय इथे काय लागू शकतो, अ आणि क. सो दोघांच्या याच्यामध्ये काय लागणार, अ आणि काय क लागणार. सो युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आणि काय युनिव्हर्सल निगेटिव्ह. ॲट ए टाईम दोन्ही एकाच वेळी बरोबर नाहीत, पण एकाच वेळी काय एकाच. बघा इथे या केसमध्ये दोन्ही काय एकाच वेळी काय झाली, चुकीची झालेली आहेत. ओके, हां. सो बघा अशा. आता आपण दुसरं ट्राय करूयात. काय म्हणतोय आपण, हा दुसरं विधान. सो सर्व प्राणी काय खातात, मांस खातात. बरोबर आहे. सो नेक्स्ट, सो सेकंड स्टेटमेंट विल टेक सर्व प्राणी काय खातात, मांस खातात. ओके, सो बघूयात आपण. आणि काही प्राणी काय मांस खात नाही. अरे जेव्हा सर्व प्राणी मांस खातात तर काही प्राणी मांस खात नाही असं म्हणू शकतो का आपण, नाही म्हणू शकत. मग एकाच वेळी बरोबर नाही, सो ठीक आहे. पण एकाच वेळी दोन्ही चुकतात असं म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. बरोबर आहे ना. सो काही त्याच्यामध्ये होऊ शकतं का, जेव्हा काही प्राणी मांस खातात तर हे काही सर्व प्राणी मांस खातात असं म्हणू शकत नाही. बरोबर ना. आणि काही प्राणी मांस खात नाही, तसं ॲट ए टाईम दोन्ही विधानं एकाच वेळी बरोबर येऊ शकतं इथे म्हणू शकतो आपण याच्यामध्ये. सो म्हणून इथे पण हे जर तुम्ही बघितलं तर ते बरोबर येणार नाही. ओके, सो हे दोन्ही बघा. आता लॉजिकल थोडं स्टँडर्ड ठेवा तुमचं. काही प्राणी मांस खात नाही, अरे जे सगळे प्राणी जर मांस खातात तर काही प्राणी मांस खात नाही तसं म्हणू शकतो का आपण. दोघांपैकी एकच बरोबर येईल, ॲट ए टाईम दोन्ही बरोबर राहतील का, नाही राहू शकत. बरोबर आहे, बरोबर आहे. पण ॲट ए दोन्ही पण चुकतील असं म्हणू शकतो का आपण, ॲट ए दोन्ही पण चुकीचे आपण असं म्हणू शकत नाही. कारण हे जर चुकीचं आहे तर ते काय असणार, बरोबरच असणार. बरोबर. हे जर चुकीचं आहे की सर्व प्राणी नाही, म्हणजे काही प्राणी खात नाहीत हे काही बरोबर. म्हणून ॲट ए टाईम दोन्ही चुकू शकतात का, ॲट ए टाईम दोन्ही चुकू शकत नाही. ब आणि क. काही प्राणी मांस खात नाही आणि कोणतेही प्राणी मांस खात नाही, दोन्ही निगेटिव्ह आहे. हा म्हणतो काय काही प्राणी मांस खात नाही आणि कोणते प्राणी मांस खात नाही. सो प्राणी आणि काय हां. सो आता ॲट ए टाईम हे दोन्ही विधानं काय बरोबर आहेत,
अरे होऊ शकतात ना, ॲट दोन्ही विधानं पण काय होऊ शकतात, बरोबर येऊ शकतात. म्हणून बरोबर येत नाही तर म्हणू शकतो आपण काही प्राणी मात्र कोणतेही प्राणी मांस खात नाही ॲट पण दोन्ही एकाच वेळी चूक असतील, दोन्ही एकाच वेळी चूक होऊ शकत नाहीत. दोघांपैकी एक काहीतरी समजा जेव्हा सर्व प्राणी काय खातील, मांस खातील, तेव्हा कोणतेही प्राणी मांस खात नाही हे चुकीचं असेल आणि काही प्राणी मांस खात नाहीत, ओके, हे पण काय असेल त्याच्यामध्ये चूक असेल. परंतु याच्यामध्ये ॲट ए टाईम दोन्ही एकाच वेळी बरोबर राहू शकत नाहीत. ओके, सो हे प्राणी मांस खातील तेव्हा काही प्राणी पण मांस खात नाहीत असं आपण म्हणू शकतो की नाही. येस, सो म्हणून दोन्ही बरोबरचा केस येऊ शकते का, येऊ शकत नाही. सो म्हणून हे कोणतीही केस तुम्ही ट्राय करा, कुठलीही लॉजिकल येऊ शकत नाही. एकच येते युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. जेव्हा असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह युनिव्हर्सल निगेटिव्ह असेल तेव्हा एकाच वेळी दोन्ही विधाने काय बरोबर राहू शकत नाहीत, पण एकाच वेळी दोन्ही विधाने काय असू शकतात, चूक असू शकतात. सो म्हणून तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 1. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 1. अशा प्रकारे आपण हा जो टिपिकल स्पेशल पॅटर्न्स आहेत त्या स्पेशल पॅटर्नचा लेक्चर संपवलेला आहे. आपलं नेक्स्ट लेक्चर शेवटचं लेक्चर राहणार आहे सिलॉजिझमच्या सिरीजचं. टोटल 12 लेक्चरची आपली ही सिरीज होती. आपण खूप डिटेलमध्ये मित्रांनो अभ्यास केला आहे. आता शेवटचं आपलं लेक्चर राहणार आहे ते असणार आहे केस ऑफ पॉसिबिलिटीवर, शक्यतेवर आधारित प्रश्न. सो केस ऑफ पॉसिबिलिटी ती बघूया. ओके, सो थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.